नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आज आम्ही एका अशा नेत्याला हजर करत आहोत जे राजकारणाच्या अपराधीकरणाचे सिंबल बनले आहेत. असे नेता ज्यांनी निवडणूक जिंकल्या, परंतु ज्यांच्यावरती सगळ्यात जास्त आपराधिक खटले चालले. सादर आहे आजचा खटला आपकी अदालतमध्ये. सीवानचे एमपी मोहम्मद शहाबुद्दीन आपकी अदालत मध्ये हजर व्हा. पहिलं कोर्ट आहे जिथे बसण्याची व्यवस्था आहे. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यावर. आपकी अदालत मध्ये मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यावर आरोप आहे की हे अपराधी जगताचे सर्वेसर्वा आहेत. ही गोष्ट खरी आहे का की तुमचे जे विरोधी आहेत बिहारमध्ये ते तुमच्या दहशतीने तुमच्या नावाने घाबरतात? नाही, जर असं असतं तर त्यांना 3 लाख वोट्स कसे आले नाही, असते? तुमची इतकी दहशत आहे की जेव्हा निवडणूक होते तेव्हा केवळ तुमचं पोस्टर लागतं, केवळ तुमचे बॅनर्स लागतात, दुसऱ्या हे कोणाचं नाही डिपेंड लागत. आहे. हे डिपेंड करतं तिथले जे लोक आहेत, तिथली जी जनता आहे. नाही, सगळ्यांना वाटतं जर मी तसं जर त्यांना वोट्स लागले नसते त्यांचे बॅनर, तर वोट्स मिळाले कुठून तुमचे असते? जे विरोधी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाहीये का तुमची? नाही 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 नाही, अजिबात नाही. कारण त्यांची विधानं जेव्हा आम्ही वृत्तपत्रांमध्ये वाचतो ते तर असं म्हणतात की शहाबुद्दीन जेव्हा झोपतात तेव्हा हँड ग्रेनेड आपल्या उशीखाली ठेवूनच झोपतात. मी तर तुमच्या समोर आहे, एकटा आहे आणि मी कायम एकटाच असतो. माझा कुठला फोटो असा माझ्या मते तर नसला पाहिजे, काही लग्नामध्ये वगैरे नसेल, ज्यामध्ये माझे सैन्य आणि सैन्याबरोबर मी फिरत आहे. मला जेव्हा कधी बघाल एकट्यालाच बघाल. मी असं ऐकलंय की 10 तुमचे मित्र आहेत जे कायम तुमच्या बरोबर असतात आणि तेच ठरवतात की तुम्ही कुठल्या रस्त्याने जाल आणि तुम्ही कुठल्या गाडीमध्ये बसाल. नाही, नाही, नक्कीच तुम्ही हे योग्य बोललात. माझ्या शाळेपासून 10 नाही, माझ्या शाळेमध्ये जितके मित्र होते, ते कॉलेजमध्ये सुद्धा होते. कॉलेजच्या नंतर सुद्धा आज राजकीय आयुष्यामध्ये सुद्धा ते सर्व्हिस सुद्धा करतात. तरीही माझ्याबरोबर असतात. आणि हे खरं आहे का की साधारण 500 लोकांचं सैन्य आहे जे तुमचं संरक्षण करत असतात, प्रायव्हेट आर्मी आहे तुमची? सध्या तरी हेच लोक दिसत आहेत माझ्याजवळ. हं. माझं कुणाशी भांडणच नाहीये. जर तुमचं कोणाशी भांडण नाहीये, मग सिवानच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये तुमच्या विरोधात 34 आपराधिक प्रकरणं का नोंदवली आहेत? नाही, अगदी तुम्ही योग्य बोललात. मी याचे उदाहरण असं देऊ शकतो, की मी आता आता 2.5 वर्ष झाली मला घरी जाऊन. याच दरम्यान जर माझ्यावर 8 खटले झाले असतील, तर मग मला वाटतं की येणाऱ्या प्रश्नांमध्ये तुमच्या ते सुद्धा असते. हरणाची कातडी ठेवण्याचा, हरणाची शिकार येणार आहे करण्याचा. कशाला? आत्ता प्रश्न मी विचारतोय सांगतो ना ना, हाच मी प्रश्न सांगतो विचारतो. याबद्दल. कारण जेव्हा माझ्या अनुपस्थितीमध्ये 8 खटले नोंदवले जाऊ शकतात. हे उदाहरण आहे. मी हे बघा, पावणे 2 वर्ष झाले जेलमध्ये तुम्हाला होतो. सांगतो, ही जी 24 एप्रिलची तुम्ही गोष्ट सांगत आहात, प्रतापपूरला तुमच्या घरी जेव्हा पोलीस गेले, जेव्हा त्यांनी तिथे रेड केली, त्याची जी माहिती आता माझ्याजवळ आहे, तिथले जे एसपी आहेत रतन संजय हो, बरोबर. आणि डीएम सी.के. अनिल हे दोघे जण गेले होते रेड करायला. आणि जेव्हा तुमच्या 11 घरांची तपासणी केली गेली, त्यामध्ये 80 वेगवेगळ्या बोरच्या गोळ्या, हॉल्स्टर्स, नाईट व्हिजन डिव्हाइस, BHFचे वॉकी टॉकी, वाघाची कातडी, हरणाच्या 2 कातड्या आणि एक जिवंत हरिण जप्त केलं गेलं. जर माझ्याकडे लायसन्स आहे या वेगवेगळ्या बोरचं, तर मग हे अवैध असं तुम्ही डिक्लेअर का केलं? जर वॉकी टॉकीबद्दल बोलत आहात, त्याची परवानगी भारत सरकारने मला लायसन्स दिले. जर तुम्ही इतर वेगळ्या गोष्टींबद्दल बोलत असाल, नाईट व्हिजन बद्दल, तर त्याचं सुद्धा माझं कस्टम क्लिअरन्स डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. मी कायम वारंवार ओरडून सांगितलं आहे, ज्यांना बनवायचं असतात, क्रिएट करायचं असतात, ते खटले करतात. नाही, आतापर्यंत माझ्यावर म्हणजे पण 32 तुम्ही केसेस हे नाही आहेत. त्यात काय सांगितलं की एवढं? हे जे वेगवेगळ्या प्रकारचे रायफल्स, बंदूक, आहेत. ऑटोमॅटिक गन्स आहेत, तर काय करता नाही, यांचं? कुठलेच ऑटोमॅटिक गन्स नाही आहेत माझ्याकडे. आमच्याकडे 1932 पासून जे लोक मला ओळखत असतील, माझ्या घरी 1932 पासून बंदूक आहेत. ज्या कुटुंबामध्ये 1932 पासून बंदूक असतील, ते कुटुंब 1932 पासून कसं राहिलं असेल याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. पोलिसांनी जो रिपोर्ट लिहिलाय त्यामध्ये लिहिलंय की जेव्हा एसपी रतन संजय आणि डीएम तिथे गेले तेव्हा गावातील लोकांनी एक सभा मांडली आणि गावातील लोकांनी ही तक्रार केली की काही लोक आपल्या घरामध्ये अपराधींना आसरा देतात, त्यांच्याजवळ अत्याधुनिक हत्यारं आहेत आणि हे सगळे बेकायदेशीर कारवायांमध्ये संशयित असतात, त्यामुळे ही रेड केली गेली.
पहिली गोष्ट तर तुमच्याकडे त्याचा व्हिडिओ सुद्धा असला पाहिजे. त्यांनी जर लावला जनता दरबार, तर मला नाही वाटत की एक व्यक्ती सुद्धा त्यामध्ये गेली असेल. त्यांचे अधिकारी होते, कर्मचारी होते. तक्रार करण्याचा प्रश्नच नाही. माझं गाव संपूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही सिवानमध्ये कुणालाही रिपोर्ट करा. संपूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये खूप युनाइट गाव मानलं जातं. आणि माझ्या गावामध्ये सुद्धा मतभेद जर झाले, तर माझा उपयोग नाही पॉलिटिक्स करण्याचा, राजकारण करण्याचा. हे तर पोलिसांचे लोक म्हणतात की इतके घाबरतात गावातले की तुमच्या विरोधात आवाज उठवायला कोणी तयार होत नाही. नाही, माझं गाव बेसिकली ठाकूरांचं गाव आहे आणि ठाकूर बाय बर्थ घाबरत नाहीत. हे खरं आहे का की तुमचं जेव्हा जे तुमचं मैत्री गाव आहे प्रतापपूरच्या घरामध्ये जेव्हा मागे अंगणामध्ये खोदकाम केलं गेलं तर तिथून मानवी सांगाडे सापडले? नक्कीच, एसपी तर तुमचे सांगत असतील, तर तुम्ही शूट सुद्धा केलं असेल, त्यावर खटले सुद्धा झाले मग पाहिजेत. कुणाचे सांगाडे होते हे तरी हे सांगा तर ना आता. एसपीच सांगतील. मी तर 2.5 वर्षांपासून रजतजी बाहेर आहे. मी 2.5 वर्षांपासून बाहेर आहे. त्यांनी एक सीडी सादर केली आहे ज्यामध्ये 19 फोटोज आहेत जिथे वेगवेगळ्या स्थितीमध्ये लोकांना हरणाच्या शवाच्या बाजूला बसलेलं दाखवलं नाही, गेलंय. ऐकलंय मी. कित्येक लोकांनी सांगितलं ज्यांनी टीव्ही वगैरे पाहिला, की अशा गोष्टी आहेत. तुम्ही नाही पाहिलं? नाही, मी मी तुम्हाला नाही पाहिलं. दाखवू शकतो. हं. आम्ही ते फोटोज तुम्हाला नाही, चांगली दाखवतो. गोष्ट आहे ही. आनंद हां. होईल मला. हे फोटोज आहेत ज्यामध्ये मेलेल्या हरणाबरोबर तुम्ही आणि तुमचे साथी बसलेले आहेत. तुम्ही खूप जवळून बघू शकता ते. हा तर कायद्याने गुन्हा आहे. हो, अपराध आहे. आधी तर या फोटोवरच संशय आहे. जर अशी गोष्ट असेल, ज्यांनी वैधताबद्दल जे बोलले, तर यूपीमध्ये अशी प्रथा आहे आणि बिहारमध्ये सुद्धा. कित्येक जागांवर कलेक्टरला हा अधिकार दिला गेलाय आणि जसं तुम्ही पाहिलं असेल, वाघ सुद्धा खूप नियम लागू आहेत. परंतु जेव्हा ते मॅनेटर होतात, तेव्हा सरकारला हा अधिकार असतो, की त्याला परमिट करतात. यूपीमध्ये असंच जे प्राणी पिकांचं नुकसान करतात, तेव्हा सामान्यतः डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला हा अधिकार असतो, की त्यांनी परमिट करावं आणि परमिट देतात. आणि कित्येक लोकांकडे, माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये आणि यांच्यामध्ये हा फोटो कुठून बनवला गेला, कुठून मॅनिप्युलेट केलं गेलं मला नाही माहीत, परंतु असं आहे आणि याबद्दल नाही, परमिशन तुम्हाला सुद्धा आहे. आठवत तर असेल तुम्ही हरणाची शिकार नाही, केली नाही, असेल तर. हा फोटो तर नाहीये, परंतु असं आहे आणि असंच आम्ही लोक राहिलो आहोत. यूपीमध्ये कित्येक मित्र माझे आहेत, जे शिकार करतात. आम्ही सुद्धा जातो. तर विथ परमिशन शिकार करतो, पूर्वांचलमध्ये विशेष करून. हे जे फोटोज आपण बघितले यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? काय हे परमिशन घेऊन मारले गेले नाही, होते नाही, का? नाही, नाही. या फोटोचे खरं असण्यावर आता मी मोहर नाही लावू शकत, परंतु असं होत असतं. शाबुद्दीन साहेब, ही तर काही पहिली वेळ नाहीये की जेव्हा तुमच्या विरोधात कुठली क्रिमिनल केस झाली असेल. पहिल्यांदा असं नाही झालंय की प्रतापपूरला तुमच्या घरी रेड केली गेली नसेल. जर इतिहास पाहिला तर 2 सप्टेंबर 1985 ला केवळ 18 वर्षांचे तुम्ही होतात, तेव्हा कलम 307 अटेम्प्ट टू मर्डरची केस तुमच्यावर झाली होती. आता इतकी जुनी गोष्ट मला नाही आठवत. मला तर आठवते ना चांगल्या नाही, नाही प्रकारे. आठवत. नाही, तुम्हाला ही केस झाली सुद्धा असेल, झाली असेल. मी असं म्हणतोय की जर नोंदणी आहे तर झाली असेल, परंतु कॉलेजच्या काळामध्ये झाली असेल. स्टुडंट पॉलिटिक्स आहे, हा कॉलेजचाच खटला असेल, कॉलेजच्या कॅम्पसच्या बाहेरचा कुठला खटला नसेल. 34 केसेस आहेत आणि जी 34वी केस आहे आहे नाही, होते. ट्रायल झाले. अजून केसेस चालू आहेत ह्या 34 नाही, 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 केसेस. नाही. नाही, चुकीचा रिपोर्ट आहे. कोणीतरी केलाय. हेच याचंच दुःख आहे की हे जे हे बघा, हे जे सिवानचे एसपी आहेत, सिवानचे डीएम आहेत किंवा तिथले पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी अदालतमध्ये जे रिपोर्ट फाईल केली आहे त्यामध्ये लिहिलंय. त्यामध्येच अडकत आहेत ना ते ते. अडकतायत की तुम्ही अडकतात? मी कुठेही अडकत नाहीये. मी कुठेही अडकत नाहीये. 24 एप्रिलला एकदा रेड झाली होती. आता 22 जूनला तिथले जे नवीन डीएम आहेत संतोष कुमार, त्यांनी सुद्धा तुमच्या विरोधात वॉरंट काढला आहे. अगदीच ऐकलंय. हे तर आणि 24 जूनला ते म्हणाले की हे जे ब्लॅक बग जे हरणाला मारलं याची सुद्धा केस रजिस्टर केली. नाही, अगदीच केले असतील. जर तुम्ही म्हणत आहात तर तुम्हाला तर खोटं नाही ठरवू शकत ना. शाबुद्दीनजी, मला तर इतकंच माहिती आहे की ज्या माणसावर 34 केसेस कधी ना कधी झाले असतील, ट्रायल झाला असेल, तो माणूस अगदी साधाभोळा तर असू शकत नाही. मी कधीच नाही म्हणालो. मी कधीच नाही म्हणालो की मी कुठल्याही मठाचा मठाधीश आहे. मी केवळ माझं काम खूप प्रामाणिकपणे करतो आणि खूप निर्भीडपणे बोलतो मी.
तुम्ही जेव्हा निर्भीडपणे बोलता तेव्हा आरोप हे लागतात की तुमची जी राजकीय ताकद आहे त्याचा वापर करताय तुम्ही तुमच्या अपराधांना वाचवण्यासाठी. याच्याविषयी नाही, नाही. आमच्याकडे प्रश्न सगळ्यात आहेत, आधी परंतु तर याचं तुम्ही उत्तर द्याल त्याआधी आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर हा खटला चालूच राहील मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यावर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने स्पष्टीकरण मागत आहोत सिवानचे मेंबर ऑफ पार्लमेंट मोहम्मद शहाबुद्दीन यांना. आपकी अदालतमध्ये मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यावर आरोप आहे की यांनी राजकारणाचं अपराधीकरण केलं. शहाबुद्दीन साहेब असं म्हणतात की सगळं जग तुम्हाला अपराधी म्हणतात, तुमचे सगळे विरोधी तुम्हाला क्रिमिनल असं म्हणतात, परंतु लालूजी कधीच क्रिमिनल म्हणत नाही. आत्ताच आम्ही लालूजींचं हो, विधान सुद्धा मोठे पाहिलं. लीडर आहेत, ते खोटं तर नाही बोलणार. त्यांना आपल्या राजकारणासाठी मोहम्मद शहाबुद्दीनच्या मदतीची गरज आहे. नाही ना, मी कधीच कोणाकडून वापरलं गेलो ना मी कधीच कोणाचा वापर केला. मी तुम्हाला असं नाही रिसेंट करत. एक्झाम्पल देतो. ज्यावेळी बिहारमध्ये असेंब्ली इलेक्शन होत होते, तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं होतं. तिथल्या डीएमने तुम्हाला तुमच्या एरियाजमध्ये सिवानमध्ये येण्यापासून थांबवलं होतं. मी 2 वर्षांपासून जेलमध्ये होतो आणि त्यावर क्राईम कंट्रोल ऍक्ट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने लावला. त्यावर कमिशनरची जी ट्रायल झाली त्यामध्ये कमिशनरने कमेंट केली की खूप उत्साहपूर्वक असं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी हे पाऊल उचललं जे पण न्यायपूर्वक शहाबुद्दीन नव्हतं. साहेब, मी तुम्हाला ही आठवण करून देतो की 27 फेब्रुवारीला जेव्हा ही निवडणूक संपली, इलेक्शनची प्रक्रिया जेव्हा संपली, राबडी देवी यांनी पुन्हा मुख्यमंत्रीचं काम सांभाळलं. जेव्हा निवडणुकीचे परिणाम येत होते तेव्हा त्यांनी तुम्हाला परत येण्याची परवानगी दिली होती. नाही, नाही, नक्कीच दिली आणि ज्या दिवशी दिली त्याच दिवशी या लोकांनी आणखी एक क्राईम कंट्रोल ऍक्टचा खटला सुरू केला, जो आतापर्यंत चालू आहे. म्हणजे असं वाटतं या खटल्यांपासून पाठ सुटणार नाहीये जी तुमची. व्यक्ती 2.5 वर्षांपासून जेलमध्ये असेल आणि ते 3 महिन्यांनी निघाल्यानंतर आपल्या घरी गेला नसेल, त्याच्यावर जर 10 खटले तुम्ही कायम करू शकता, यातून अंदाज लावला जाऊ शकतो की मी पोलिसांच्या क्षमतेवर किंवा त्यांच्या विचारांवर संशय घेत नाहीये, परंतु पोलिसांकडे सुद्धा अशा वाईट विचारांमधून ग्रस्त होऊन लोक येत असतात, जे अशा प्रकारचं काम त्यांना पण करायला हे तर लागतं. खरं आहे ना की जेव्हा निवडणूक तुम्ही लढता तेव्हा त्यामध्ये बाहुबलाचा वापर केला सिवानमध्ये जातो. मीडिया असते, तुम्हाला माहिती आहे, कॉन्ट्रोवर्शियल निवडणूक होते कायम, तर सगळी मीडिया असते. जर सिवानचा एक सुद्धा फोटो असा तुम्ही दाखवला आणि विशेष करून माझ्या निवडणुकीचा, ज्यामध्ये हॉकी लुटली जात असेल, बूथवर कब्जा केला जात असेल, अनेक प्रदेशांमध्ये दाखवलं गेलंय, बिहारमध्ये सुद्धा दाखवलं गेलंय, परंतु बिहारमध्ये सिवानमध्ये जर तुम्ही दाखवून द्याल तर मग मला नाही माहिती. शहाबुद्दीनजी, खोकी लुटण्याची, बूथ कॅप्शनची गरजच लागत नाही. मी तर ऐकलंय की तुमचा जो कोणी विरोधी असतो त्याचं तर मुंडकच छाटलं जातं. तर माझ्या मते तर जर इतकी मुंडकी छाटली गेली असती तर घनतेच्या अनुसार सिवान या देशातील सगळ्यात कमी लोकसंख्येचं शहर असतं, कारण अर्धीच लोकसंख्या राहिली असती. 31 मार्च 1997 ची गोष्ट आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनचे लीडर चंद्रशेखर प्रसाद तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुमच्या विरोधात भाषण देत होते. दिवसाढवळ्या त्यांची हत्या केली गेली. मी करिअर सुरू केलं चंद्रशेखरजींबरोबर. मला जे ओळखत असतील, मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनमध्ये आलो, माझ्या इथे पाहिलं होतं. आम्ही दोघेही एकाच कॉलेजचे होतो, DAV कॉलेजचे, आणि त्यांनी तिथूनच सुरुवात केली. तिथून ते दिल्लीला आले, दिल्लीवरून मग JNUला आले, JNUमध्ये प्रेसिडेंट होते आणि व्हाईस प्रेसिडेंट होते. काय होते, मी MLA झालो. जेव्हा कधी मी यायचो, मी चंद्रशेखरच्या बरोबरच थांबायचो. मला सिनियर होते ते. त्या दिवसांमध्ये मी जेलमध्ये असायचो जेव्हा त्यांची हत्या झाली होती. सगळ्यात जास्त दुःखाची गोष्ट हीच होती की माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राची हत्या होते आणि मला त्यामध्ये गुन्हेगार मीडियाच्या माध्यमातून मीडिया बनवलं नाही जातं. शहाबुद्दीनजी, मीडिया हो, नाही, मीडियाच, CBI कारण ने. त्याचं हे कारण बघा, नाही, CBI नाही. ने जेव्हा चौकशी केली आणि CBI ने जी चार्जशीट केली आहे, CBIच्या चार्जशीटमध्ये जे 6 लोक आहेत त्यामध्ये तुम्ही मेन अॅक्यूज आहात आणि CBIचं म्हणणं आहे की तुम्ही कॉन्स्पायर केलं आणि त्या किलिंगला डायरेक्ट केलं. नाही. असं काही नाहीये. CBIने हे खटले जेव्हा हस्तांतरित केले गेले CBIला, तेव्हा तिथल्या लोकांनी ही जेव्हा FIR केली होती, त्यामध्ये हे होतं आणि CBIचा जो फायनल रिपोर्ट वाचाल, ज्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट खूप खूप स्पष्ट होईल. जर असं असतं तर मी अक्यूज असतो. मी त्यामध्ये जामीन सुद्धा नाही घेतला. मी तर दुसऱ्या कुठल्या तरी जेलमध्ये होतो. जे लोक पकडले गेले हत्या करणारे, त्या लोकांचे तुमच्याशी खूप जवळचे संबंध सिद्ध झाले. ध्रुव जयस्वाल, नाही, रुस्तम अगदीच. मिया
शेख मुन्ना आणि मोहम्मद रियाजुद्दीन. नाही, ध्रुव जयस्वालशी माझं खूपच जवळचे संबंध आहेत. यामध्ये सीबीआयचे जे माझ्याबरोबर इंटरॅक्शन झाली, जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये सुद्धा आहे. ध्रुव जयस्वाल माझी गाडी चालवायचे. ते आजसुद्धा चांगले बिझनेसमॅन आहेत, परंतु तेच आपल्या 10 ग्रुपमध्ये तुम्ही जे म्हणालात, त्यामध्ये सुद्धा आणि एक मुलगा माझ्या गावातील आहे. स्वाभाविक आहे की जर गावातलं असेल, तर मी कसं नकार देऊ शकतो की मी ओळखत नाही म्हणून? तर हे लोक सुद्धा आहेत की नाही, सीबीआयने कुठे आपल्या चार्जशीटमध्ये दाखल केलंय यांना? हे सुद्धा खरं आहे का की एफ-आय-आर मध्ये यांची नावं होती आणि यांना अटक तुमच्या घरातून झाली? कुणाला? माझ्या घरातून आजपर्यंत कुणालाच अटक नाही झालंय. हे बघा, यांनी लिहिलंय की ध्रुव वॉज अरेस्टेड फ्रॉम द हाऊस ऑफ एमपी ऑन फेब्रुवारी 21 फेब्रुवारी तुम्हाला म्हणालो 1998 ला. स्पष्टीकरण देताना की माझी गाडी मित्र सुद्धा होते आणि गाडी सुद्धा चालवत होते आणि आज सुद्धा सुटल्यावर माझी गाडी चालवतात. तर आता हा अपराध सिद्ध नाही होत, अंडर ट्रायल केस आहे. जर अपराध सिद्ध झाला तर अदालत शिक्षा देईल. पण तुम्ही हे नाकारू शकत नाही की तुम्ही या केसमध्ये इन्व्हॉल्व नाही, आहात नाही. आणि ही एक अशी केस आहे नाही, जी की सगळे लोक इन्व्हॉल्व नाही असूच शकत नाही. माझ्या इतके जवळ म्हणजे चंद्रशेखर बद्दल विचार करणं सुद्धा माझ्यासाठी पाप आहे. शाबुद्दीनजी, ज्या चंद्रशेखर प्रसादला तुम्ही आपला मित्र म्हणताय, त्यांची आई तुमच्याबद्दल काय म्हणते हे जरा एकदा बघूयात आपण. माझा एकुलता एक मुलगा होता, चंद्रशेखर होता. तो माझ्या म्हातारपणीची काठी, माझ्या काळजाचा तुकडा, माझं लेकरू घेतलं. आता मग मी मेले तरी काही फरक पडणार नाही. मला गोळी मारून टाकेल. मी तर जनतेसमोर म्हणायचे की ए साहेबांच्या गुंडा, ये आणि मला मार. असेल हिम्मत तर जेपी चौकात. लोक म्हणायचे नाही, नको काकू, असं बोलू नका, मारून टाकतील तुम्हाला. अरे मला मरायची भीती वाटत नाही. अच्छा, हे तुम्ही जर इतके चांगले मित्र असता तर त्यांची आई नाही, असं नाही, बोलली असती का त्यांच्या तुमच्याबद्दल? आईचं सोडा, मी कमेंट आई आहे ती. कमेंट मी नाही करू शकत. परंतु तुम्ही त्यांच्याच मुखातून ऐका की त्यांनी मी चॅलेंज केलं की इथे या आणि मारून टाका. मी साक्षीदार आहे. यांच्या केसाला तरी धक्का लागला का? यांना काही शिवी तरी दिली? अरे तुरे केलं, त्यांच्या घरी एकटी आहेत शाबुद्दीनजी, त्या. तुमच्या बोलण्यातून मला असं वाटतंय की तुम्हाला अशी इमेज तुमची हवी आहे जशी वीरप्पनची होती. मला कोणाशी तुलना करायची नाही. मी वीरप्पनला खूप चांगल्या प्रकारे ओळखत सुद्धा नाही. मी खूप सामान्य कुटुंबातून येतो. फक्त सामान्य माणूस आहे, सामान्य विचार ठेवणार आहे. त्यांची इमेज अशी होती ना म्हणून- की ते जशी रॉबिन हुडची इमेज असते की श्रीमंतांकडून पैसा लुटावा, गरिबांना पैसा द्यावा. मी रॉबिन हुडला सुद्धा ओळखत नाही. मी ग्रामीण वातावरणातून येतो. मी साधा सरळ साधा माणूस आहे. पण हे खरं आहे का की तुमची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे तिथे तुमच्या भीतीने डॉक्टर जास्त फीस घेत नाहीत, तुमच्या भीतीने स्कूल्समध्ये जास्त फीस घेतली जात नाही? नाही, असं काही आता केवळ भीती म्हटलं तर आता तुम्ही लोक बोलत राहिलात, तुम्ही कधीच उत्तर नाही दिलं. ही पहिलीच वेळ आहे की मी कुठेतरी आपल्या घराच्या बाहेर कुठेतरी एका अदालतमध्ये हजर झालोय. तर मी आता यावर काय बोलू शकतो की कोण काय बोलतंय. परंतु केवळ हेच आहे की मी त्या दिव्याप्रमाणे आहे की जो स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो. मी अगदीच जर कुठल्याही कारणामुळे असो, जर फायदा होत असेल लोकांना, तर त्यांचा फायदा बघून मी खूप संतुष्ट होतो. शाबुद्दीनजी, खूप मोठी यादी आहे आरोपांची आणि प्रश्नांची. मोहम्मद शाबुद्दीन यांच्यावर आप की अदालतमध्ये जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग एका ब्रेकनंतर. आप की अदालतमध्ये आज आरोपांच्या आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत सिवानचे मेंबर ऑफ पार्लमेंट मोहम्मद शाबुद्दीन. आपकी अदालतमध्ये मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यावर आरोप आहे की यांनी शक्तीचा दुरुपयोग केला. शाबुद्दीन साहेब, लोक असं म्हणतात की सिवान परिसरामध्ये कुठलाच ऑफिसर असा नाहीये जो तुमच्या प्रभावापासून वाचू शकतो. आता याला मी कसं प्रमाणित करू, हा एक असा प्रश्न आहे की ज्याला मी इथे सिद्ध करायचं काम मी इथे नाही करू हे शकत. खरं आहे का फक्त की मी हेच म्हणू शकतो की मी कधीही कुठल्याही अधिकाऱ्याच्या स्थलांतरामध्ये किंवा पदस्थापनेमध्ये दखल नाही दिली. हे बघा, आता नुकतेच जे डीएम होते, जेव्हा त्यांनी तुमच्या विरोधात वॉरंट इश्यू केला तेव्हा त्यांची ट्रान्सफर झाली की नाही झाली? कोर्टाने आदेश दिला, चीफ जस्टिसने आदेश दिला, कारण या डिस्ट्रिक्टमध्ये मॅजिस्ट्रेट 5 जागेवरून हटवले गेले होते आणि यांचे 3 कमिशनर यांच्यावर प्रोसिडिंग चालू आहे
आणि यांची माहिती घेऊ शकतो की यांचा CR बिहारमध्ये आतापर्यंत जितके अधिकारी आहेत त्यांच्यापेक्षा वाईट शाहबुद्दीन आहे. साहेब 15 वर्षांपासून जेव्हा तुमच्या पार्टीचं सरकार असेल तर त्यांचा CR तर चांगला असू शकत नाही जे तुमचे विरोधी असतील. आता पार्टीबद्दल तुम्ही बोलत आहात तर ही मोठी गोष्ट झाली आणि मोठ्या लोकांची आम्ही तसे कुठे लहान लोक आहोत या प्रकरणामध्ये हे मोठे लोक सांगतील. मी तुम्हाला उदाहरण आणि आठवण करून हं. देतो. 16 मार्च 2001 बच्चू सिंग मीना प्रतापपूरचे SP यांनी तुमच्या घरी जाऊन तपासणी केली. एन्काउंटर झालं आणि तिथे बरेचसे अपराधी मारले गेले. तुमच्या घरातून निघाले होते ते लोक. त्यावेळी सुद्धा माझं सरकार होतं. माझ्या सरकारने जर इंटरफेअर केलं असतं, दखल दिली असती तर थांबवू शकले असते. आणि दुसरी गोष्ट, मी बच्चू सिंग मीनाला का गेले हे मी सांगतो. एक DSB कॉलेज आहे ज्यामध्ये एक DSPचा मुलगा एक्झाम देत होता आणि ज्याचा पेपर आणि कॉपी बाहेर काढून लिहिले जात होते. मला प्रिन्सिपल PN पाठक आहेत, आज सुद्धा आहेत, प्रभुनाथ पाठक यांनी फोन केला असं होत आहे. मी प्रामाणिकपणे स्वतःलाच चुकीचं वाटत होतं की सगळ्या मुलांना मी थांबवत होतो आणि हा एक मुलगा एकटा आणि DSP बसवून लिहित आहे. मी तिथे ती माझी चूक होती की अनधिकृतरित्या मी तिथे गेलो. मी त्याला म्हणालो की तुला एक्झामिनेशन हॉलमध्ये बसावं लागेल. म्हणाले की तुम्हाला कोणी अधिकार दिला? मी म्हणालो तुम्हाला कोणी अधिकार दिला? त्याने एक चिठ्ठी दाखवली की मला इथे नियुक्त केलं आहे SPने. मग जरा वाद झाला आमच्यात, थोडी हातापाई सुद्धा झाली. त्याच्यानंतर त्यांनी एक खटला लागू केला. ही जी फॅक्ट आहे, हे जे सत्य आहे, तुम्ही सुद्धा माहिती काढा, ही कमिशनमधली गोष्ट आहे, कमिशनमध्येच आली आहे. या गोष्टी त्याच्यानंतर हे केवळ बस एक एक्झामिनेशनमध्ये एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या दुर्व्यवहाराला थांबवण्यासाठी या सगळ्या घटना घडल्या. मी जर तुमची गोष्ट मान्य सुद्धा केली की हे खरं आहे, पण हे सुद्धा खरं नाहीये का की सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या घरी जे लोक होते त्यांच्याकडून आणि पोलिसांमध्ये एन्काउंटर चालू होता? अहो साहेब, हे बघायला हवं की घरचे होते की ते माझे विलेजर होते. हे तर डॉक्युमेंट्स त्यांना बिहार सरकारने नोकरी दिली. एक मिनिट. त्यामध्ये 4 असे लोक होते जे 5 दिवसांपूर्वी अरबमधून सुट्टीसाठी आले होते. त्यांचे व्हिसा, पासपोर्ट, त्यामुळेच तर अदालतने आदेश दिला नोकरी देण्यासाठी. त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्यावर हत्येचे 8 खटले दाखल झाले आहेत. त्यांच्याजवळ हत्यारं होती आणि त्यांनी पोलिसांवर गोळी आता चालवली. पोलीस जर म्हणत असतील तर असू शकतो की अमेरिकातून काही लोक, अरबमधून काही लोक आले असतील आणि यावर आता मी तर काहीच नाही म्हणू पण शकत. त्यांनी हे सुद्धा लिहिलंय की जेव्हा घराची तपासणी झाली तेव्हा साक्षीदारांनी सांगितल्यानुसार शहाबुद्दीन साहेब त्याच जागी राहतात. त्यांच्या पलंगावर घातलेल्या अंथरुणाच्या उशीच्या खाली लपवलेले हँड ग्रेनेड जप्त केले गेले. माझ्या अंथरुणाखालून? हो, तुम्ही कदाचित उशीच्या खाली ठेवून झोपत असाल. मी विवाहित माणूस आहे आणि मुलं सुद्धा आहेत आम्हाला. हँड ग्रेनेड इतकं सेन्सिटिव्ह गोष्ट असते की मी तर नक्कीच जाईन, तुम्ही सुद्धा नक्कीच जाल आणि मुलं सुद्धा मी जातील. तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. 4 मे 1996चं सिवानचे SP SK सिंघल यांनी आरोप लावला की तुम्ही त्यांच्यावर फायरिंग हे केली. लागले होते खटले. मी नकार नाही देते, हे नोंदवले गेले होते. पण कुठल्या परिस्थितीमध्ये नोंदवले गेले, कसे नोंदवले गेले, मी निवडणुकीच्या दिवसाची ही गोष्ट आहे. 2 डिसेंबर 2003 मुझफ्फरपूरच्या आरक्षी महानिदेशक मल्होत्रा साहेबांनी 77 पानांचा गोपनीय रिपोर्ट दिला, ज्यामध्ये ते म्हणाले की शहाबुद्दीन हार्डकोर क्रिमिनल आहेत. यशवंत मल्होत्रा यांचं विधान आहे की कोल्ड ब्लडेड मर्डरर आहेत शहाबुद्दीन. नाही. गोपनीय रिपोर्टबद्दल मला काय माहिती. बस मी तर तुमच्या समोर आहे, ज्या प्रकारे आहे, जसा आहे. नुसता केवळ चेहऱ्याने अपराधी वाटत असेल तर यामध्ये माझा दोष नाही, देवाचा आहे. जर व्यवहाराने वाटत असेल तर त्यामध्ये माझा दोष आहे. मी प्रयत्न करीन, सुधारणा मी तर करीन. तुम्हाला एकानंतर एक त्या परिसरातील एकतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत नाही, किंवा पोलीस गोपनीय तुम्ही ऑफिसर आहेत. म्हणालात तर गोपनीय रिपोर्ट्स माझ्याकडे येत नाहीत. तुमच्याकडे तर सगळे रिपोर्ट येतात. असं होऊ शकत नाही की शहाबुद्दीन साहेबांना हे माहीत नसेल. एकीकडे CK अनिल, एक बच्चू सिंग मीना, एक SK सिंगल, एक यशवंत मल्होत्रा, सगळ्याच्या सगळ्या पोलीस ऑफिसर्सला तुम्हीच मिळालात का केसेस फाईल करण्यासाठी? नाही, मी तुम्हाला आधी सुद्धा म्हणालो की जर माझ्या बनवण्यामध्ये ईश्वराने, देवाने चूक केली असेल तर मी त्यावर काहीच बोलू शकत नाही. परंतु जे माझं आचरण आहे, जे माझं चरित्र आहे ते तुमच्या समोर आहे. हं. जे माझं आताचं आहे, जर यामुळे मी क्रिमिनल वाटत असेल तर आपकी जनतेला अदालतमध्ये विचारूया त्यांच्या मनामध्ये तुमच्यासाठी काय प्रश्न आहेत. जेव्हा कधी महत्त्वपूर्ण घटना घडते
किंवा एखादी दुर्घटना घडते तर त्यावेळी तुम्ही कायम जेलमध्येच असता. हा काय असा काही एखादा प्लॅन असतो की घटना घडेल तेव्हा मी जेलमध्ये असेन किंवा जेव्हा जेलमध्ये असेन तेव्हाच अशी घटना घडेल? असं तर हुशार क्रिमिनलच करू शकतो. नाही, अगदीच या योगायोगाला तुम्ही कुठल्याही गोष्टीशी जोडू शकता. माझी एक डिस्ट्रिक्ट आहे, 15 वर्षांमध्ये ना एकही अपहरण झालंय आणि ना एकही प्लॅनिंग किलिंग झाली आहे. एक सुद्धा नाही. अपराध करणारे जेव्हा टोळीचे प्रमुख बनतात तर अपराध कसे होतील? नाही, ही गोष्ट तर तुम्ही म्हणालात आणि हीच गोष्ट पोलीससुद्धा बोलतायत. जी यादी तुमच्याजवळ आहे. कमीत कमी जनतेला हे तरी सांगा ना, की का सगळे पोलीस ऑफिसर, सगळे डीएम तुमच्याच मागे लागलेले असतात? हे बघा, आता त्या शब्दांचा वापर मला या अदालतमध्ये करायचा नव्हता. काय कारण आहे, की जर फातिमी मजबूत असतात, तर ते आय-एस-आय होतात. शहाबुद्दीन मजबूत आहेत, तर मग ते आय-एस-आय होतात. अनवारुल मजबूत होतात, तर ते आय-एस-आय ते सुद्धा आय-एस-आय होतात. का हे समाजातील कोणत्या बनावटीचा हिस्सा आहेत? का असं होतं आम्हा लोकांबरोबरच? आम्हाला अधिकार नाहीये का, की भक्कमपणे आपलं म्हणणं आम्ही मांडावं? जर जर आमचं म्हणणं आम्ही मांडतो, तर आम्ही आय-एस-आयचे एजंट होतो, असं का होतं? माझ्याच बरोबर का होतं? आणि अडवाणीजी जाऊन जिनांचं कौतुक करतात पाकिस्तानमध्ये, तर काहीच होत नाही. हे मायनॉरिटी बरोबर, अल्पसंख्याक बरोबर का होतं? मला वाटतंय खूप हुशारीने तुम्ही या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करताय, की तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहात. मी 15 वर्षांपासून राजकारणामध्ये आहे. 30 वर्षांची एक नोकरी असते. मी अर्धी नोकरी काढली आहे. मला कुठल्याच हुशारीची गरज नाही, परंतु तुम्ही संधी दिली परंतु आहे तुम्ही- मला माझी बाजू मांडण्याची, की आज मला ही संधी मिळाली आहे. तर मला हा हक्क सुद्धा मिळाला आहे. जर संधीबरोबर कोर्टाने जर परमिशन दिली स्वतःहून बाजू मांडण्याची, तर त्याचबरोबर हा हक्क देतो, की अगदी स्पष्टपणे चांगले वाईट दोन्ही बाजू मी ठेवाव्या आणि असं शाबुद्दीनजी, करून मी तुम्हाला तोच प्रयत्न तुम्हाला करतोय. पूर्ण अधिकार आहे स्पष्टीकरण देण्याचा, परंतु केवळ छोटे मोठे क्रिमिनल केसेस नाहीयेत, खूप गंभीर अपराध नाही, आहेत. ते जेव्हा- देशद्रोहाचे अपराध तुमच्यावर लागलेले आहेत. हो, नक्कीच. यावर आपण चर्चा करूयात, पण एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत मोहम्मद शाबुद्दीन यांच्यावर. सिवानचे ते एमपी ज्यांच्यावर 34 आपराधिक खटले आहेत. आपकी अदालतमध्ये मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यावर आरोप आहे की यांनी देशहिताच्या विरुद्ध काम केलं. शाबुद्दीन साहेब, खूप मोठमोठे पोलीस ऑफिसर्स आहेत ज्यांची कदाचित तुम्ही बदली करून टाकली किंवा त्यांना नोकरीवरूनच काढून टाकलं. एक तर त्यांच्यापैकी आहे डायरेक्टर जनरल पोलीस होते ते ओझा साहेब. ते तुमच्याबद्दल काय म्हणाले आहेत हे एकदा जरा तुम्ही ऐकून घ्या. शहाबुद्दीन भयंकर अपराधी आहेत. हत्या, दरोडा, किडनॅपिंग, कुठलाही या प्रकारचा मोठ्यातला मोठा अपराध नाहीये की ज्याचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं नाहीये किंवा ज्यात स्वतः त्यांनी सहभाग घेतलेला नाहीये. ISIचे एजंट आहेत, याचे पुरावे आहेत. आज सीबीआय सुद्धा म्हणते आणि आम्ही सुद्धा रिपोर्टमध्ये हेच लिहिलं होतं, शिवाय सीबीआय सुद्धा हेच म्हणते. यासारखे पुरावे दिल्ली पोलिसांना सापडले आहेत की अल कायदाशी त्यांचं कनेक्शन आहे. अल कायदाकडून आणि काश्मीरी टेररिस्ट कडून त्यांना AK-47 आणि इतर शस्त्र मिळतात. ही तर काही साधारण व्यक्ती तर नाहीये. हे नाही, तर नाही. बिहार सरकारमध्ये डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि त्या सरकारचे DGP, ज्या पार्टीचे तुम्ही आहात. नाही, नक्कीच हे इलेक्शन सुद्धा लढले होते. जेव्हा तुम्ही नोकरीवरून काढून टाकलं तेव्हा ते नाही, election तर इलेक्शन घेतीलच. लढण्याची तयारी करत होते. इलेक्शन लढण्याची हे तयारी करत होते आणि हे जिथे स्टेटमेंट दिलं आहे, त्याच्या बाजूलाच माझं सुद्धा स्टेटमेंट होतं, की हे मोसादचे माणसं आहेत, तर हे मोसाद तर नाही झाले. आता त्याचा काहीतरी पुरावा असला पाहिजे. त्यामुळे आता हे काय म्हणतायत, ही त्यांची राजकीय इच्छा होती. आपली पूर्ण केली. 1800-1700 मतं मिळाली होती पार्लमेंटमध्ये. हं. तर जर पब्लिकला हे इतकेच आवडत होते, तर आणखी हे जास्त बघा, मतं मिळाली असती. त्यांच्याबद्दल जे मीडियामध्ये छापलं गेलं ते हे होतं की लालू यादव यांना तुम्हाला फिक्स करायचं होतं, तर आधी त्यांनी DGP साहेबांचा वापर नाही, केला नाही, तुम्हाला नाही. जेलमध्ये पाठवण्यासाठी. एक मिनिट, मला बोलायचंय. हे आता एक UPमध्ये प्रकरण चालू आहे. UPच्या एक्स चीफ मिनिस्ट्री चीफ सेक्रेटरीचं यांचे ते व्याही आहेत.
आता एक रेड वगैरे मी झाली तर होती. बिहार बद्दल बोलतोय. नाही पुन्हा नाही पुन्हा तुम्ही सगळे युपीमध्ये नातेवाईक जाताय. नाही, नातेवाईकांबद्दल मी नाही बोलत आहे. मी जसा असीन माझे वंशज सुद्धा तसेच असतील. मी तर तुम्हाला बरोबर विचारतोय ना? की हे बरोबर नाहीये का की जेव्हा त्यांनी तुम्हाला जेलमध्ये पाठवलं त्याच्यानंतर यांना डीजीपीच्या पदावरून हटवलं गेलं? नाही, हे तर आपल्या सर्व्हिसमध्ये रिझाइन करून गेले होते कदाचित. कदाचित राजकीय इलेक्शन आलं होतं अशा लढण्यासाठी. अशा परिस्थिती नाही, नाही, निर्माण केल्या गेल्या निवडणूक की लढण्यासाठी. निवडणूक लढण्यासाठी जेडीयूकडनं यांना तिकीट मिळणार होतं. जेडीयू म्हणाला की सिवानकडून लढा, तर मी तिकीट देईन. पण यांनी नकार दिला की सिवानकडून मी नाही लढणार. तर म्हणाले की मग तिकीट मी नाही देणार. तर मग हे बेगुसरायकडनं लढले. डीजीपी साहेबांनी आरोप लावला की अल कायदाशी संबंध आहेत, ISIशी संबंध नक्कीच. आहेत. मी जेव्हा जेलमध्ये होतो यांनी आरोप लावला होता, तर मुनवर हुसेन राणा एक शायर आहेत. त्यांनी मला लिहून पाठवलं होतं कि उसने इसलिए मुझे बलवाई लिखा था कि मेरे घर के एक बर्तन पे ISI लिखा था. हं. आणि तेच ISI आता जर तुम्ही म्हणत आहात इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन, तर मी आहे आणि मी आहे. हे सगळं मीच केलंय. 7 फेब्रुवारी 1999ला हिजबुल मुजाहिद्दीनचा एक आतंकवादी मुश्ताक अटक केला गेला होता आणि त्यांनी कबूल केलं की ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि तुमची दहशतवादी संघटनेच्या लोकांची भेट करून देत होते. आता हे स्टेटमेंट ना मला कोणी विचारलं आणि आज जर तुम्ही विचारत आहात, तर मी काश्मीरमध्ये कमीत कमी 500 मुलांना मी माझ्या प्रदेशातून, माझ्या इन्स्टिट्यूशनमधून डॉक्टर बनवलंय. तर 500 फॅमिलीजना मी वैयक्तिकरित्या ओळखतो आणि आजसुद्धा मी त्यांच्याकडे जातो, उद्यासुद्धा जाईन आणि परवासुद्धा जाईन. तर मी म्हणालो की ही जी माझी जुनी नाती आहेत, जी आधीची होती ती आजसुद्धा आहेत. तर हे मी 500 मग भले मी मग भले डॉक्टर 500 त्यामधील एखादा फॅमिलींना हिजबुल मुजाहिद्दीनचा नाही, कमांडर नाही, असो. नाही, नाही, नाही. असे खूप सारे असतात, की जे जेडीयूमध्ये प्रोफेसर असतात, त्यांच्या इथे जर एखादी गोष्ट काढली जात असेल, तर त्यांचं काहीही कुणी डीयूमध्ये प्रोफेसर होते आणि त्यांचं असं कळलं, की ते कुठे दुसरीकडे तरी आपल्या पार्लमेंटवर जो अटॅक झाला होता, त्याच्याशी संबंध निघाले, तर त्या मॅटरमध्ये मला नाही वाटत मला तुमचे जावं लागेल. संबंध आहेत की नाही, नाही? माझ्या 500 फॅमिलीजना मी 500 मुलांना डॉक्टर बनवलंय आणि 500 फॅमिलीजना मी ओळखतो. तर त्या 500मध्ये कोण आणि किती मुश्ताक आहेत, हे मी कसं सांगू शकतो? पण 500 डॉक्टर बनवता बनवता तुम्ही एक सुद्धा आतंकवादी बनवला तर देशाचं तर नुकसानच होईल ना. नाही, नक्कीच तुम्ही खरं बोललात. मी पहिला माणूस असा असेन, की जेव्हा आपल्या इथे वॉर चालू होतं, ज्याला कारगिल म्हणत होते, माझ्याकडे त्याची प्रमद राष्ट्रपतींची चिठ्ठी आहे. तर मी एकत्र मिळून रिप्रेझेंटेशन केलं होतं, की मी NCC ट्रेन्ड आहे. स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये मी बंदूक चालवू शकतो. मी असा पहिला पार्लमेंटरियन असेन, जो म्हणाला होता, की आम्हाला सुद्धा संधी दिली जावी. माझी इच्छा आहे, की सीमेवर मी जर मेलो, तर सीमेवर मरावं. आणि माझ्याकडे त्यांची चिठ्ठी आहे, त्यांचं उत्तराची चिठ्ठीसुद्धा आहे पण माझ्याकडे. माझ्याजवळ सुद्धा एक चिठ्ठी आहे ज्यामध्ये लिहिलंय की शहाबुद्दीन साहेब श्रीनगरला गेले होते. त्यांनी मुश्ताकच्या घरामध्ये हिजबुलचे कुपवाडाचे प्रमंडलीय कमांडर फारुख मिथलची भेट घेतली होती आणि ते म्हणाले होते की तुम्हाला संरक्षणासाठी अस्त्रशस्त्रांची आवश्यकता आहे. आगाने स्वीकारलं की 2001 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा घातक हत्यारांची खेप शहाबुद्दीनपर्यंत पोहोचवली होती आणि यावेळी AK-47 पिस्टल्स आणि कारतूस फळांच्या पेटीमध्ये भरून पाठवली होती. नाही, माझ्याकडे तर माझ्या रायफलच्या व्यतिरिक्त कुठलंच हत्यार कधीच नव्हतं. पण ह्या बातम्या तर मॅगझिनमध्ये, वृत्तपत्रांमध्ये छापल्या होत्या. तुम्ही कधी नाही, डिनाय नाही, नाही नाही, केलं? मला कोणी विचारलं नाही. मी खूपदा या अदालतची नोटीस गेली, तेव्हा खूप मेहनतीने मी आलो आहे. तर जोपर्यंत मला कोणी विचारणार नाही, न विचारता मी देवाकडे जात नाही, कुणा दुसऱ्याकडे तरी का जाईन? आपकी अदालतमध्ये मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या स्पष्टीकरणावर जनतेच्या जजचं काय म्हणणं आहे हे बघूया एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण स्पष्टीकरण मागितलं राजकारणामध्ये अपराधीकरणाचे सिंबल बनलेले मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याकडून. आपण त्यांना विचारलं त्यांच्यावर चालू असणाऱ्या 34 आपराधिक खटल्यांबद्दल. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर जनतेचे जज फॉर्मर DGP प्रकाश सिंग यांच्या निर्णयाची. मेंबर ऑफ पार्लमेंट मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या विरुद्ध जे आरोप लावले गेले आहेत त्यांच्याबद्दल प्रॉसिक्युशनने जे वास्तव प्रस्तुत केलंय आणि
मोहम्मद शहाबुद्दीन महोदयांनी जो स्वतःचा डिफेन्स केलाय, त्या सगळ्यांवर विचार केल्यानंतर मला असं प्रतीत होतंय की त्यांच्या विरुद्ध वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट याचं उल्लंघन आणि आर्म ऍक्टची अवहेलना, दोन्ही आरोपांमध्ये दम आहे. कारण त्यांनी त्यावर जी उत्तरं दिली आहेत ती मला कन्व्हिन्सिंग नाही वाटली. ह्या व्यतिरिक्त चंद्रशेखरची हत्या, ज्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्याविरुद्ध जे पुरावे आहेत ते खूप गंभीर आहेत आणि याच्याबद्दल सीबीआयला आणखीन पूर्व तपासणी करायला हवी. पोलिसांवर गोळी चालवण्याचा आरोप सुद्धा अत्यंत गंभीर आहे. गोळी चालवण्याच्या बाबतीत सुद्धा मेंबर ऑफ पार्लमेंट महोदय, जी त्यांच्या सहकार्याने चालवली, भले त्यांनी नसेल चालवली, त्यांनी जी काही उत्तरं दिली ती अजिबातच कन्व्हिन्सिंग नव्हती. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने स्पष्टीकरण मागितलं मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याकडून. सिवानचे ते MP ज्यांच्यावर अनेक अपराधी खटले आहेत, त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये किती दम आहे याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आपण भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर, एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.